नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वाईजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नगर येथील एका वक्तव्याची क्लिप जोरदार व्हायरल होते आहे. ती मीडियाबद्दल आहे, मीडिया पर्सनबद्दल आहे, पत्रकारांबद्दल आहे. म्हणून त्याला एक वेगळं महत्त्व आलं आहे. बावनकुळेजी असं म्हणतायत की आपल्या विरोधात बातमी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बातमी येऊ नये म्हणून पत्रकारांना चहा पाण्याला न्या. आता चहाला न्या म्हणजे मला काय सांगायचं आहे हे ठाऊकच असेल, कळालंच असेल असं विधान त्यांचं आहे. दुसरं त्यांनी सांगितलं ढाब्यावर जेवायला न्या, चहाला न्या, ढाब्यावर जेवायला न्या असं त्यांना म्हणायचं होतं. त्यांनी पत्रकारांचे 3 विभाग केले. ते 3 विभाग आहेत देखील. पहिला विभाग त्यांनी केला इलेक्ट्रॉनिक्स मीडियावाले म्हणजे म्हणजे ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्यांचं काम करणारे बातमीदार. दुसरे पोर्टलवाले ते स्वतःचं पोर्टल असताना बातमीदारी करणारे पोर्टलवाले. आणि तिसरे प्रिंटवाले म्हणजे पेपरवाले. आता त्यांचं म्हणणं असं आहे की पत्रकारांना चहाला न्या म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच आहे. ढाबा म्हणजे काय हे पत्रकारांसह सामान्य जनतेलाही माहीत आहे. आता बघा, त्यांनी चहा पानाचा अर्थ चहाला न्या म्हणजे काय हे तुम्हाला ठाऊकच असेल असं भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. याचा अर्थ माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे चहा म्हणजे चिरीमिरी, ढाबा म्हणजे जेवण असा होऊ शकतो. त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांना माहिती, पण चहा म्हणजे चिरीमिरी, ढाबा म्हणजे जेवण. आता ढाबा म्हणजे जेवण, जेवणातही प्रकार शाकाहारी की मांसाहारी, प्यालाचं की बिगर प्याल्याचं म्हणजे स्टीलच्या ग्लासमधून पाणी प्यायचं की काचेच्या ग्लासमधून पाणी प्यायचं, हे असे अनेक उपअंग त्याला आहेत. आता बघा, जे लोक म्हणजे जी पत्रकार मंडळी अशी ढाब्यावर जात नाही, असं चहापान करत नाही, त्यांना मात्र याच्या विरुद्ध बोलण्याचा हक्क आहे. पण आता या क्लिपच्या विरोधात जे मोठ्या आवाजात बोलत आहेत ते या मार्गाने जाणारे आहेत की त्या मार्गाने जाणारे आहेत, हा मात्र संशोधनाचा भाग आहे. आता ज्या मार्गावरचे हे पत्रकार या ढाब्यावर आणि चहापानाला जात नाही त्यांना याबाबत प्रतिक्रिया देण्याचा हक्क आहे. आता इतरांना आहे की नाही हा ज्याच्या त्याच्या समजुतीचा भाग आहे. पण बावनकुळे असं जे बोलले ते पहिल्यांदाच बोलले आहे. भाजपचंच कुणी बोललं आहे असं नाही. यापूर्वीचे महाराष्ट्रातले चांगली प्रतिमा असलेले नावाजलेले RR आबा जे की राज्याचे गृहमंत्री होते, ते एक किस्सा फार रंगवून सांगत. ते त्यांच्या स्टाईलनी सांगितलेला तो किस्सा असा की त्यांनी सांगितलं की मी माझ्या मित्राबरोबर मुलगा पाहायला गेलो, त्याची मुलगी लग्नाची होती. मुलगा पाहायला आला, मुलगा दिसायला छान होता, बोलायला चटपटीत होता आणि स्वतःच्या फुशारक्या मारत होता. मग मी माझ्या मित्राला सांगितलं, अरे मुलगा तर फार भन्नाट दिसतो राव. तर मग मुलीच्या वडिलांनी विचारलं मुलगा काय करतो. मग त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं, अरे आमचं पोरगं पत्रकार आहे. म्हटले बडे नेते गावच्या पुढाऱ्यापासून तर आमदार खासदारपर्यंत सगळे त्याला राम करतात म्हणले. ते मुलीच्या वडिलाची चुळबुळ चालू झाली. अरे आबा म्हटले, अरे तू काय, अरे पत्रकार पोरगं, तो म्हणते आमदार खासदार सुद्धा राम घालतात, घरी येतात आणि ते काय म्हटले तू पोरगी द्यायला तू का बरं आता काचकूच करून राहिला. तरी सांगितलं, भाऊ हे तुझं म्हणणं सगळं खरं आहे. तो पत्रकार आहे म्हणजे त्याची रोजच्या ढाब्यावरच्या जेवणाची सोय झाली. माझ्या पोरीचं काय म्हणजे पत्रकार रोज दुसऱ्याच्या कृपेने, सगळे नव्हे, 2 मार्गाचे पत्रकार आहेत असं तुम्ही अर्थ करू नका. सरसगट विधान कोणासाठी नाही. ज्याच्या त्याच्या कॅटेगरी बावनकुळेंनी सांगितलेल्या आहेत. ज्या कॅटेगरीमधले पत्रकार ढाब्यावर जातात त्याची प्रातिनिधिक गोष्ट मुलीच्या बापाने सांगितलं. पत्रकार आहे म्हणून त्याची दररोजची जेवणाची सोय होईल, पण माझ्या पुरीकडे कोण पाहिजे, हे RR आबांची गाजलेली गोष्ट. आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर ते त्यांच्यापेक्षा ग्रेट, फारच ते स्वतः पत्रकार होते, संपादक होते आणि ते सांगायचे की बाबा माझ्या हात त्या शाईने काळे झाले आहेत, तुम्ही मला अक्कल शिकू नका. त्यांनी एका भाषणात असा किस्सा सांगितला की एक
बुटाच्या बूट निर्मिती करणारे म्हणजे पायातले जे बूट आहेत त्याच्या निर्मिती करणाऱ्या एका कारखानदाराने नवीन मॉडेल ब्रँडेड बूट नवीन मॉडेल बाजारात आणलं. त्याची पत्रकार परिषद घेतली आणि त्यासाठी त्यांनी नाव सांगितलं, मी ते नाव सांगणार नाही. त्यांनी सांगितलं एका नामवंत पत्रकार ज्यांचा महाराष्ट्रात एकेकाळी फार मोठा बोलबाला होता, त्यांना या पत्रकार परिषदेचं निमंत्रण होतं. त्या बूट निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरनी पत्रकार परिषद घेतली. आता यापेक्षा महत्त्वाची पत्रकार परिषद त्या सन्माननीय पत्रकार महोदयांना असावी हे मी सांगत नाही, बाळासाहेब ठाकरेंनी हे सांगितलं, शिवसेना प्रमुखांनी हे सांगितलेलं आहे. म्हणून ते माननीय पत्रकार सन्माननीय पत्रकार नाव असलेले पत्रकार त्या पत्रकार परिषदेला जाऊ शकले नाहीत. मग दुसऱ्या दिवशी त्या कारखानदाराने सांगितलं, बाळासाहेब ते नामवंत पत्रकार माझ्या घरी आले म्हटले. नंतर ते एका मोठ्या वृत्तपत्राचे संपादक देखील झाले आणि ते आले. सकाळची वेळ, मला माझ्या कारखान्यावर जायची घाई. ते बसले. मी म्हटलं या, चहा पाणी केला, आदर सत्कार झाला, पण ते उठायला तयार नाही. म्हटले नाश्ता पण झाला तरी उठायला तयार नाही. मग ते सांगितलं मी तुमची काय सेवा करू? ते म्हटले काय नाही, तुमची कालची पत्रकार परिषद खूप छान झाली. ते म्हटले हो. ते म्हटले आज आमच्या पेपरला आम्ही त्याची छान बातमी पण लावली. ते म्हटले हो धन्यवाद. तरी ते उठायला तयार होईना. मग म्हटले अहो तुम्ही जे ते बुटाचं नवीन मॉडेल काढलं ते सगळ्या अशा मापात पण आहे का? ते म्हणे हो आहे. तर ते म्हटले मग माझा नंबर अमुक अमुक आहे त्याचं सुद्धा आहे का? मग या कारखानदाराच्या डोक्यात लाईट ट्यूब पेटली. तो बिचारा घरात गेला, त्यांनी फोन केला आणि त्यांच्या मापाची जोडी मागवली. त्यांनी ती पायात घातली. तेव्हाच ते गेले. म्हटले तुम्ही आम्हाला अक्कल शिकवता असं कोण सांगतं? मी नव्हे, बाळासाहेब ठाकरेंनी हे जाहीर भाषणात सांगितलेला किस्सा आहे. माझ्या मते माझं जर स्मरणशक्ती चांगली काम देत असेल तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांनी सुद्धा पत्रकारांचा उल्लेख साप आणि विंचू असा केला होता. तो करायला पाहिजे का नाही? नाही करायला पाहिजे. पण असे पत्रकारांविषयीचे वेगवेगळी पत्रकार कसे दिसतात राजकीय नेत्यांना? तर ते चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या गोष्टीसारखे दिसतात. पत्रकारिता म्हणजे एक हत्ती आहे, कुणाला सोंड दिसतो तो सांगतो, ज्याच्या म्हणजे 7 आंधळे आणि मग ते हत्ती पाहायला जातात. मग तो कोणाला ज्याला सोंडेला हात लागतो तो म्हणतो सापासारखा आहे, ज्याचा कानाला हात लागतो तो सुपासारखा आहे, ज्याला पोटाला हात लागतो तो सांगतो पोत्यासारखा आहे, ज्याला शेपटीला हात लागतो तो सांगतो सापासारखा आहे. असं ते सगळे त्या दृष्टीने सगळेजण बघतात, पण बघतात आणि आपल्याला जे दिसतं त्याच्यापेक्षा वेगळ्या नजरेने बघतात. बावनकुळेंनी जो सल्ला दिला तो व्यवहारी सल्ला होता. अव्यवहारी ज्यांना वाटतो त्यांना त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, ते त्या मार्गाचे प्रवासी नसतील तर. मला असे बरेच नामवंत पत्रकार आणि संपादक माहीत आहेत की ज्यांनी खुर्चीवर असताना एकाच पक्षाची तळी उचलून धरली. म्हणजे महाराष्ट्रात दुष्काळ जरी पडला तरी त्याला लालकृष्ण अडवाणींची रामरथ यात्रा कारणीभूत आहे. भाजपला कुठलाही अर्थव्यवहार कळत नाही इथपासून तर ते एकाच पक्षाची इथे सत्ता राहिल्याने देशाचं कसं हित आहे अशी मांडणी ज्यांनी एकेकाळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नामवंत वृत्तपत्रातून संपादकाच्या खुर्चीवरून केली, त्यांना पुढे त्या पक्षाने बक्षिसी म्हणून संपादकपदाची खुर्ची गेल्यानंतर राज्यसभेची खासदारकी दिली. म्हणजे उरता माझी काळे गोरे काय निवडावे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय पक्षाच्या पत्रकारितेकडे बघण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. पत्रकारांचं इथेच आहे. काही पत्रकार टपरीवर चहा पितात, काही म्हणजे मी चहा कोणता म्हणतो? बावनकुळेंनी सांगितलेला चहा काहींच्या नशिबी टपरीवरचा असतो आणि जे थेट वरच्या खुर्चीवर बसतात ते ताजमहालमधला पितात. फरक एवढाच आहे, चहा बरेच जण पितात. मी सर्वजण पितात असं म्हणत नाही, चहा बरेच जण पितात. पण या चहापानाची चर्चा जाहीर झाल्यामुळे त्याविषयी रिॲक्शन उमटल्या, त्याचमुळे ती क्लिप व्हायरल झाली. असं आहे की जे आजही जो मीडिया आहे म्हणजे संपूर्ण मीडिया त्याची 2 भागात विभागणी झाली आहे. काही जण भाजपचा अजेंडा चालवत आहेत, काही जण भाजप विरोधाचा अजेंडा चालवत आहेत. दोघांनाही सोशल मीडियावर बघितलं तर दोघांनाही त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा आहे. आता अडचण एवढीच आहे, असरांच्या भाषेमध्ये आधे इधर जाओ आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ. तर असरानीच्या पाठीमागे चालणारं कुणी आहे का, एवढाच हा सगळा विषय आहे. म्हणून बावनकुळेंनी सांगितलंय ढाबा
बावनकुळेंनी भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी काल जो सांगितलाय ढाबा ते यापूर्वीच सांगून गेलेत. आबा या आशयाचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.